पडी. ठीक आहे. आले सगळे जॉईन झाले. ऍक्सेप्ट कोण राहिले? हा, आलं. ठीक आहे. ते हा येणार नाही आम्हाला काय नाही त्याचं. ठीक आहे. तर आता हा जो डेटा घेतलेला दिसते, स्क्रीन शेअर नाही केली तर कसं दिसणार? ठीक आहे. स्क्रीन शेअर लक्षच नाही कोणाचं. हा, चालू केली. थोडं ओरिजिनल वाटते, लाईव्ह वाटते, रिपोर्ट बनवतोय आपण लोकांना. ठीक आहे. तर आलं, स्क्रीन शेअर होते. हम्म. तर आता पिव्होट टेबल हा रिपोर्ट क्रिएट करायचा आपल्याला. समजा हा लाईव्ह वर्क आहे. या लाईव्ह वर्क वरती काय दिलेलं आहे आपल्याला? कस्टमर आयडी, बरोबर. कस्टमर आयडी नंतर नेम, एज, जेंडर, अकाउंट बॅलेन्स. ठीक आहे. त्याच्यानंतर हा अकाउंट बॅलेन्स झाला. अकाउंट टाईप. ठीक आहे. त्याच्यानंतर क्रेडिट स्कोअर असतो, म्हणजे जो लोन वगैरे असेल ना त्याचा एक स्कोअर असतो, म्हणजे बँकेत जर असेल तर क्रेडिट किंवा क्रेडिट कार्ड प्रोव्हाइड करतो आपण, की त्याचा इन्स्टॉलमेंटचा एक स्कोअर असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर लोन स्टेटस, म्हणजे लोन कुणाला प्रोव्हाइड केले, येस नो येस नो स्टेटस दिलेला आहे. म्हणजे अकाउंट्स आहेत. अकाउंट असल्यानंतर काही पर्सनल लोन असेल, होम लोन असेल, एज्युकेशन लोन, तर इथं फक्त आपल्याकडं स्टेटस दिलेलं आहे, येस नो. तुम्हाला हे दिले ना, लिंक दिले ना. एवढा वेळ ऍडमिट का? ठीक आहे. आला. तर हा माईक हे कर तिकडून. ठीक आहे. सिटी, कस्टमर मोबाईल नंबरचा आहे, आधार नंबर, पॅन नंबर आणि अमाऊंट. अमाऊंट आता इथं दिलेली आहे, त्याच्यामुळे ही अमाऊंट आपण रिमूव्ह करूया, डबल राहिली. ठीक आहे. इथं ऑलरेडी आहे अकाउंट बॅलन्स काय. नाही, अमाऊंट मी ऍड केली होती, मला हे पाहिजे नव्हतं. तर ठीक आहे, इथं आहे म्हणजे त्याच्या अकाउंटवर किती बॅलन्स आहे, अकाउंट बॅलन्स इथं या ठिकाणी दिलेलं आहे. तर तुम्ही इथं एक्स्ट्रा ऍड करू शकता लोन अमाऊंट. कोणासाठी? येस वाल्यांसाठी. समजा मी इथं काय केलं, फक्त यस जिथं आहे त्यांना तो लोन अमाऊंट आला पाहिजे. मग आपल्याला काय करायला, इथं फिल्टर अप्लाय जर केलं. ठीक आहे. पहिल्यांदा आपण फिल्टर अप्लाय करूया. इथे लोन अमाऊंट. ठीक आहे. लोन अमाऊंट. आता बघा, मला काय करायचं, नो वाल्यांसाठी अमाऊंट नाही आली पाहिजे, फक्त येस वाल्यांसाठी काही अमाऊंट आली पाहिजे. फर्स्ट टाइम सगळ्यांसाठी एक अमाऊंट घेऊया आपण. नाही का, आपण मॅन्युअली तर टाईप नाही करणार, रॅन्डम बिटवीनचा यूज केला. पॅर म्हणजे रॅन्डमली एक आपण काय करू, अमाऊंट, लोन अमाऊंट घेऊया 1, थोडीशी वाढवून हे कर 2.5, म्हणजे अडीच. ठीक आहे. आलं. आता याला ट्रॅक केलं. कंट्रोल सी फॉर्म्युला रिमूव्ह करण्यासाठी, आणि पेस्ट स्पेशल मध्ये जाऊन व्हॅल्यू. व्हॅल्यू केल्याने काय होतं, तो फॉर्म्युला रिमूव्ह होतो रॅन्डम बिटवीन, जे चेंज होत नाही प्रत्येक वेळेस. ठीक आहे. आलं इथं. आता नो वाल्यासाठी आपल्याला काय करायचं, फिल्टर लावलाय आपण. तर चेक करूया, नो. नो जिथं आहे त्याला ऑन करायचं. आलो. त्याच्यानंतर हे सिलेक्ट करून घ्यायचं. आला आता. म्हणजे नो असेल ते निघून गेलं, फक्त येस वाल्यांसाठी ते अमाऊंट राहिलेली आहे. अशा पद्धतीने याला सिलेक्ट केलं. हा, झिरो टाकणं गरजेचं आहे. पहिल्यांदा ह्याला आपण बॉर्डर क्रिएट करूया, म्हणजे ते काही नाही म्हणजे झिरो असतं. ठीक आहे. कंपल्सरी तिथं झिरो. ब्लँक आहे. आता ब्लँक साठी काय, पहिल्यांदा सिलेक्ट करून घ्यायचा हा टोटल एरिया, बरोबर.
पूर्ण हे होत कॉल. एक मिनिट आज सिलेक्ट करू. लवकर सिलेक्ट होतं. त्याचं चाललंय आता हे कार्यक्रम. ठीक आहे. तर असं हा हा पण घेऊया एक कॉलम नाही का, हा सोबतचा. याला सिलेक्ट केलं आणि याला सिलेक्ट केलं म्हणजे लवकर सिलेक्ट होते बरोबर. ठीक आहे, कारण हा ऑलरेडी क्लिअर आहे म्हणजे ब्लँक नाही, त्याचा काही प्रॉब्लेम नाही, आपल्याला ब्लँक घ्यायचं फक्त. मग ब्लँक साठी काय करतो तुम्ही, सॉरी स्केप, F5 स्पेशल. ठीक आहे, स्पेशल मध्ये गेल्यानंतर ब्लँक्स दिसते इथं. ब्लँक्स मध्ये ओके. ओके केल्यानंतर 0 टाईप करायचं आणि कंट्रोल सोबत एंटर द्यायचं. आलं, सगळीकडे 0. ठीक आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, ह्याचा पिव्होट टेबल म्हणजे पिव्होट टेबलचा रिपोर्ट क्रिएट करायचा. ठीक आहे. सो फर्स्ट काय करतो आपण, इन्सर्ट. ठीक आहे, इन्सर्ट मध्ये पिव्होट टेबल. पिव्होट टेबल मध्ये न्यू फाईल करा. ठीक आहे, न्यू फाईल आली दुसऱ्या पेज वरती. ठीक आहे. आता या ठिकाणी काय 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 हेडिंग आहे, समजा आपल्याला काय करायचं, टोटल एकच रिपोर्ट बनवायचं म्हणजे जे मेन आहे ते. फर्स्ट आपल्याला काय करायचं, त्याचा युजर आयडी आणि नेम एकाच लिस्ट मध्ये आलं पाहिजे थोडक्यात, म्हणजे कॉलम वाईज. सो फर्स्ट काय आहे त्याचा, एकदा मेन फाईल कडे पण आपण येऊया. कस्टमर आयडी किंवा नेम दोघांपैकी एक घेतलं तरी चालतंय. ठीक आहे, मग आपण नेमच घेऊया. तर या ठिकाणी आलो मी, नेम सर्च केलं. पिव्होट टेबल मध्ये एक फॅसिलिटी आहे, त्याला डायरेक्ट क्लिक केलं की तो काय झाला, ऑलरेडी रो तयार झालेला त्याचा बरोबर. नेक्स्ट काय, समजा आपल्याला त्याचं अकाउंट टाईप समजलं पाहिजे बरोबर. मग ते त्याच्या पुढे आलं पाहिजे अकाउंट टाईप. तेच आहे ना, अकाउंट टाईपच आहे ना. हा, अकाउंट टाईप. त्याच्यानंतर इथं सर्च करा अकाउंट टाईप. अकाउंट टाईप प्रॉब्लेम काय होते बघा आता, रो मध्येच आला पाहिजे, तो रो मध्ये ऑलरेडी आलेला आहे, पण तो एकानंतर एक सिक्वेन्स येतो बरोबर. मग त्याच्यासाठी काय करायचंय, अनालाइज मध्ये आल्यानंतर तुम्हाला इथं नाव चेंज करता येतं, पिव्होट टेबलला कधी नाव द्यायचं इथं. तर अनालाइज मध्ये इथं येतं आणि सगळ्यात महत्वाचा जो पार्ट आहे तो चेंज डेटा सोर्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आता आपण सगळा रिपोर्ट बनवलेला आहे आणि रिपोर्ट बनवल्यानंतर तुम्हाला वाटलं की मेन फाईल मध्ये एक कॉलम ऍड करायचं शेवटी इथं बरोबर. आणि तो ऍड केल्यानंतर या लिस्ट मध्ये नाही दिसणार तुम्हाला इथं. या लिस्ट मध्ये जे सर्च करताय हेडिंग, ते नाही दिसणार. का नाही दिसणार, तर तो ऑलरेडी आपल्या सिलेक्शन मध्ये नाही आला. मग डेटा चेंज सोर्स न काय होतं, तुम्हाला असं सिलेक्शन कडे जातो तो ऑटोमॅटिक. आहे का. मग हे पहिलेच सगळं काढून टाकायचं तिथून आणि डेटा सुरुवातीपासून एंडिंग पर्यंत सगळा एरिया सिलेक्ट करून ओके करायचं. आणि ओके केलात तुम्ही की या ठिकाणी जायचं, जिथं पिव्होट टेबल घेतो इथं राईट क्लिक करायचं असं, आणि रिफ्रेश नावाचा ऑप्शन आहे बघा इथं 3 नंबरला. रिफ्रेश केलं की तो आउटपुट किंवा तो लिस्ट मध्ये इथं येतो सगळं. किंवा काही चेंजेस केलात तुम्ही या रिपोर्ट आहे तुमच्याकडं आणि या मेन फाईल मध्ये काही पण चेंज केलं, तर तिथं डायरेक्ट नाही दाखवतात. जोपर्यंत तुम्ही रिफ्रेश करत नाही तोपर्यंत तो डेटा घेणार नाही. म्हणजे समजा काहींचं एज चेंज केलं, अमाऊंट चेंज केली किंवा अकाउंट, हे सगळं डिटेल बरोबर आहे आणि त्यांचं आजच्या स्टेटमेंट मध्ये बॅलन्स चेंज झालेला आहे. फक्त बॅलन्स चेंज होतो ना, एम्प्लॉई तोच राहतो. त्याच्यानंतर एज वगैरे काहीच चेंज होत नाही, फक्त त्याच्या अकाउंटचा बॅलन्स कमी जास्त होईल, कोणी काढले असतील कोणी डिपॉझिट. आणि खाली सगळ्यात शेवटी कस्टमर ऍड होतात. तर नवीन अकाउंट तयार झाला, समजा आपल्या बँकेत 100 लोक आहेत आज अकाउंट ओपन केलेले, उद्या समजा 20 लोक ऍड झाले, तर तेवढ्याच लोकांची लिस्ट काय करायची, खाली कॉपी करायची आणि त्याच्या तिथून चेंज सोर्स अनालाइज मधून काय करायचा, चेंज सोर्स करायचं. टोटल सिलेक्ट करायचा जो मेन टेबलचा आहे एरिया आणि इथून रिप्लेस करायचं, ते सगळंच ऍड करून घेतो. ते पण करून बघूया लाईव्ह, तुमचा आयडिया क्लिअर.
कारण तुम्ही बनवलेलं रिपोर्ट असतं कंपनीत रोजचा, तिथं रोज बनवायची गरज नसते, फक्त कॉपी पेस्टचा खेळ असतो. तर हा रिपोर्ट फक्त रिफ्रेश केला की तिथं डेली अपडेट झालं पाहिजे. ठीक आहे. तर आधी एक रिपोर्ट बनवूया, मग त्याच्यानंतर मला आठवण करून द्या, विसरलं तर. ठीक आहे. आता काय प्रॉब्लेम येतोय आपला इथं, दोन रो मध्ये नेम आणि हा घेतलेला आपण अकाउंट टाईप, बरोबर. पण तो काय होतोय, नेम त्याच्यानंतर टाईप, नेम टाईप म्हणजे हे वेगवेगळं दाखवतं, म्हणजे सेपरेट. काही कन्फ्युजन आहे, एकासाठी एकच आलं पाहिजे, बरोबर. सो डिझाईन मध्ये आल्यानंतर इथून तुम्ही टेबलची फॉर्मॅट वगैरे चेंज करू शकता, हे दिलेलं त्याची काही गरज नाही. सो फर्स्ट इथं बघा, ब्रँडेड रोज एकदा चेक करा काय फरक होते. ठीक आहे. इकडल्या टेबल मध्ये चेंज होते असं, आपल्याकडे काय होत नाही. थोडं सगळा रिपोर्ट केल्यानंतर याला चेक करू आपण. ठीक आहे. आता हे रो हिडर, हे रो हिडर निघून गेली, तिथं ते लाईनिंग चालली बघा, दिसतंय काहीतरी चेंज होते. ठीक आहे. आणि कॉलम हिडर काय होते बघा, हे कॉलम हिडर, त्याची फक्त काय होते, कलर निघून चाललाय, बाकी काही नव्हतं. ठीक आहे. फर्स्ट इथं काय सब टोटल काय दिले, इथं सब टोटल मध्ये जर पाहिलं, डू नॉट शो. आता त्याच्या खाली जे दिसतंय व्हॅल्यूला असते बघा, हे व्हॅल्यू घेतल्यावर दिसेल तुम्हाला. म्हणजे आपण टोटल अमाऊंट खाली टोटल असते, आणि सब टोटल म्हणजे काय, तर आता हे वेगवेगळ्या कॅटेगरी आहेत, त्यांच्या त्यांच्या खाली काय होतं, तेवढ्या पुरतं सब टोटल होतं. ते नको असेल तर इथून डू नॉट शो सब टोटल, शो सब मध्ये पुढे व्हॅल्यू घेतल्यानंतर. आता सध्या आपल्याला हा प्रश्न आहे, ठीक आहे, टेक्स्टचा. तर इथं इथं यायचं, ब्लँक रो नको असतील, म्हणजे काही मध्ये डेटा वगैरे नसतो ना त्यावेळेस, तर इन्सर्ट ब्लँक, हे असं आहे का, इन्सर्ट झालं वगैरे हे असं जर असेल, तर त्याला काय करायचं, रिमूव्ह. म्हणजे ब्लँक नको आहे आपल्या लिस्ट मध्ये, ब्लँक नको आहे. पूर्ण ब्लँक असेल तर हाईड. रिपोर्ट लेआउट, शो इन कॉम्पॅक्ट फॉर्म, म्हणजे ऑलरेडी तोच आहे. शो इन आउटलाईन फॉर्म, हे असं, म्हणजे चेंज झाला. आता एकाच रो मध्ये जे येत होतं ते काय झालं, दुसऱ्या रो मध्ये शिफ्ट झालं. आणखीन काय आहे, टेब्युलर फॉर्म, या पद्धती, म्हणजे पहिल्यांदा सगळं नो, रिपोर्ट ऑल लेबल, म्हणजे त्याचं नाव परत परत त्यासाठी येतं, काहीतरी प्रॉब्लेम होते. सो टेब्युलर फॉर्म मध्ये हा ऑलरेडी टेब्युलर फॉर्म मध्येच आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ब्लँक कडे बघा, इथं काय आहे का, नाही. रिमूव्ह ब्लँक तर त्याच्यात नाहीच आहे. परत एकदा चेक करू, इथं पहिल्यांदा काय चेंज होते, दुसरी वेळेस काय चेंज होते. हे असं. म्हणजे लेबल पण सगळ्यांना ऍड होते त्याच्या पुढे. मग ह्याचं काय आता, एकच नाव आहे सगळ्यांचं, हे वरच जास्त दिसतंय ना, असंच आहे का सेम, नाही वेगळं आहे तिथं, प्रॉब्लेम काहीतरी झालेला. अकाउंट टाईप पुढे घेतलं, ठीक आहे. अकाउंट टाईप थोडस आपण हाईड करून चेक करूया. तर हे आहे खाली गेलेली काही. ठीक आहे. त्याच्यानंतर अकाउंट टाईप याच्या बाजूला घेतलेलं. ठीक आहे, अशा पद्धती मग एका पुढे एकच यायला पाहिजे. आता हे एकाच नावापुढे काय होतं, चार टाईप दाखवत. नेक्स्ट डिझाईन मध्ये चेक करू. हे टोटल साठी आहे फक्त. टोटल पाहिजे, ऑन ऑफ रो मध्ये पाहिजे, कॉलम मध्ये पाहिजे, हा टोटल व्हॅल्यू साठी आहे. ब्लँक साठी ब्लँक. फक्त या रिपोर्ट्स मध्ये आपल्याला टेब्युलर फॉर्म केलं की तो वेगळा दिलेला आहे आपल्याला पुढं, म्हणजे एकाच रो मध्ये जे येत होतं ते काय झाले, सेपरेट झाले. आता हे एक नाव पहिल्यांदा आपल्याला चेक करायचं, इथं काहीतरी प्रॉब्लेम आहे. तर अर्णव दास,
याला पहिल्यांदा चेक करू, इथं फिल्टर लावू. म्हणजे मेन प्रॉब्लेम काय. हा, इथं आलं. सो याला अनसिलेक्ट, सिलेक्ट आणि ओके. आता ह्याचं नाव काय झालं, डबल झालंय आणि हे पण डबल झाले. तर अकाउंट टाईप एकच यायला पाहिजे प्रत्येकाचं, बरोबर. इथं काय झालेलं आहे, रिपीट झालेलं आहे, त्याच्यामुळे तो, कारण ते सिंगलच होते याच्यामध्ये हे. हा, आता प्रॉब्लेम काय, बरोबर आहे. इकडे लक्ष द्या, आता हे कस्टमर नंबर वेगळा आहे, नाव एक असू शकते, बरोबर. त्याला आपण काही नाही करू शकत. नाव, एका व्यक्तीचं नाव दुसऱ्या व्यक्तीचं सेम असू शकते, पण त्याला जो आयडी दिलेला आहे आपण, किंवा त्याचं आधार कार्ड, पॅन कार्ड हे वेगळं आहे. ठीक आहे. मग आपण अकाउंट, तर ते युनिक काय तो घेऊया आपण, अकाउंट टाईप सोडून द्या. कारण आता तो सगळ्या, पाहिजे असेल तर ठेवा, नसेल तर मग. पण हे जे दिले, आता इथं कन्फ्युजन काय झाले, कारण रिपोर्ट मध्ये प्रॉब्लेम नाही. रिपोर्ट बरोबर आयडी घ्यावं लागेल तुम्हाला, काय करायला लागेल, कस्टमर आयडी नावाच्या जागी. नाही, तसं नाही करतात हे. व्यक्ती जास्त आले ते पहिला आपला प्रॉब्लेम आहे. मेन प्रॉब्लेम काय, रिपीट डुप्लिकेट होते. पण डुप्लिकेट आपण रिमूव्ह का नाही करू शकत, तर तो ओरिजिनलच आहे, कारण आयडी चेंज आहे त्याचा. मग जे डुप्लिकेट आहे ते रिमूव्ह करा, नेम काढून टाका, आणि त्या ठिकाणी काय करायचं, आयडी घ्यायचं. ठीक आहे, असं क्रॉस व्हेरीफाय झालं पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं कस्टमर आयडी, कस्टमर आयडी हे पण इथं रो मध्ये आलं पाहिजे, टॉप आलं. आता परत एकदा डिझाइन मध्ये चेक करूया काय प्रॉब्लेम होतो. ब्लँक रो मध्ये काही ब्लँक आहे का, रिमूव्ह करून चेक करा, नाही. त्याच्यानंतर इथं फर्स्ट ऑप्शन, त्याच्यानंतर सेकंड ऑप्शन, त्याच्यानंतर थर्ड ऑप्शन, सेपरेट येते, परत हे सब टोटल येते. ठीक आहे, हे टोटल मध्ये बघा, टोटल नको आहे आपल्याला, डू नॉट शो. आलं का आता, ओके. हे असं पाहिजे होतं मला, कन्फ्युजन कुठं होत होतं, नाव डबल होते त्याच्यामुळं. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला जर सेम नाव, त्याचा आयडी पूर्ण कॉलम मध्येच असं पाहिजे, रो मध्ये, कॉलम मध्ये, तर तो एका खाली एक येतो सुरुवातीला. मग ते बरोबर मॅच होत नाही, त्याच्यासाठी काय करायचं, डिझाईन मध्ये जाऊन ते चेंज करून घ्यायचं. त्याचं हे चार ऑप्शन खूप महत्वाचे आहेत. ठीक आहे. आणि हे इथं फॉर्मॅट देत आहेत, ते सगळं कम्प्लीट झाल्यानंतर द्या. नेक्स्ट. आता काय घ्यायचे, दोन इन्फॉर्मेशन झाल्या. आता तो अकाउंट टाईप चेक करूया. आता इथं आलं अकाउंट टाईपचं, ओके. महत्वाचं काय, हा घेतला आयडी, एज, एज पण लागतं व्हेरीफाय करण्यासाठी. समजा आपण इथे एज, एज सर्च करूया, एज, एज व्हॅल्यू मध्ये ऑटोमॅटिक जाते. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. पुढं काय, बॅलेन्स, बॅलेन्स तर टोटल, बॅलन्स टोटल आहे. सिटी, सिटी याच्यात घेऊ शकता तुम्ही. आता सिटी, सिटी वाईज तुम्हाला डेटा काढायचा, फिल्टर मध्ये घ्यायची सिटी. सिटी कशात घ्यायची, फिल्टर मध्ये. कारण तुम्हाला काय करता येतो, सिटी वाईज डेटा जस्ट त्याला पाठवता येतो, म्हणजे कोण कोणत्या सिटीचं ऑपरेट करतोय. ठीक आहे, ते तुम्हाला म्हणजे इझी जातं फिल्टर मध्ये घेतल्यामुळे. म्हणून इथं काय करायचं, सिटी जो आहे तो इथं ऍड करायचा फिल्टर मध्ये. आलं टॉपला, म्हणजे तुम्हाला लगेच चेक करता येतं की इथं जर तुम्ही याला सिलेक्ट आल करा, आणि फक्त पुणे सिलेक्ट केलं, तर ते पुणे सिलेक्ट, म्हणजे टोटल किती एम्प्लॉई आहे. आता ते तुम्हाला इथं अनालिसिस करावं लागेल थोडं. ठीक आहे, सध्याला ह्याला ऑनच ठेवा, पुढे आपण चेक करूया आणखी. सो सिलेक्ट आल, ओके. म्हणजे आपला रिपोर्ट अजून कम्प्लीट नाही झालेला. नेक्स्ट, सिटी घेतलं, मोबाईल नंबरची काही गरज नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर हा, लोन स्टेटस, पण ते पुढं घ्यायची, कुठे दिसते लोन स्टेटस. हा, येस, नो, लोनची गरज नाही. अमाऊंट जरी घेतला
तरी चालतंय. ज्याच्या पुढे त्याच्या पुढे अमाऊंट दिसते तुम्हाला. अकाउंट बॅलन्स आणि लोन बॅलन्स दोन्ही घेतलं तरी चालतं. म्हणजे त्याचं टोटल निघून येते आणि त्याला मायनस करून तुम्ही रिपोर्ट बनवू शकता दोघांना. मायनस करायची काही गरज नाही कारण ते सेपरेट आहे. ते इन्स्टॉलमेंट कट होते. पॅन कार्ड, आधार कार्डची पण गरज नाही. आता दोन गोष्टी राहिलेल्या आहेत. लोन अमाऊंट आणि अकाउंट बॅलन्स. ठीक आहे. सिटी तर घेतले आणि लोन स्टेटस पण आपल्याला फिल्टर मध्येच घ्यावं लागेल. एकदा चेक करू फिल्टर मध्ये कसं डबल ऍड होतंय का. आणि दोन्ही चेंज करता येईल तुम्हाला. ठीक आहे. म्हणजे ऑल सिटी हे असं करून पाहिल्यानंतर दिसतं तुम्हाला लोन स्टेटस हा फर्स्ट ऑप्शन. इथं नको, इथं पाहिजे. ठीक आहे. ओके झालं. आता आता तुम्ही इथून चेक करू शकता सिटी वाईज. समजा तुम्हाला काय करायचं, लोन स्टेटस जो आहे तो सिलेक्ट केला. ज्याचं फक्त लोन नसलेले ना आपल्याला लोन प्रोव्हाइड करायचं, ऑलरेडी आहे त्यांचं काय गरज नाही. समजा मी काय करतो, लोन प्रोव्हाइड करतोय. ठीक आहे. तर लोन प्रोव्हाइड करणाऱ्याला बाकीच्या रिपोर्टची गरज नाही. आपल्याकडे कस्टमर किती त्याचं मला अकाउंट बॅलन्स दिसलं पाहिजे आणि ज्याला लोन नाही त्याला मी कॉल करून लोन प्रोव्हाइड करू शकतो. आता काहींच्या अकाउंटला कंटिन्यू 4-5 लाख म्हणजे छोटंफार बिझनेस आहे, ते ट्रान्झॅक्शन करतात नाही का. म्हणजे करंट अकाउंट असतं, पाणीपुरी वडापाव जे काय असेल, तर ते स्कॅनर वरती जे हे होतं ट्रान्झॅक्शन, त्याच्यावरती त्याचा कोड जे जनरेट करतात ना बँका. आता समजा ही बँकच म्हणून नाही, फॉर एक्झाम्पल तुम्ही फोन पे गुगल पे मध्ये कामाला आहे. ठीक आहे. तर त्यांच्याकडे काय असतं, स्कॅनरचा बिझनेस देतात ते, बरोबर. त्यांचे कस्टमर जोडतात त्याच्यामध्ये, मग त्यांना स्कॅनर प्रोव्हाइड करतात, त्या मशीन स्वॅप मशीन प्रोव्हाइड करतात. मग ते सगळी डिटेल तुम्हाला भेटते. तुमचा फील्ड वर्क करणारा जो आहे, मग त्याला कसला रिपोर्ट लागणार आहे, तर त्याला लोन प्रोव्हाइड म्हणजे जो बारकोड वगैरे विकतो ना, तर त्यांना एक इन्सेंटिव्ह असतं. मग 2-3 महिने झाले तुमचे चांगल्या बिझनेसला कोड देऊन. कोड दिल्यानंतर मग तुम्ही त्याला काय करता, स्वॅप मशीन वगैरे ऑफर मध्ये देता. तर स्वॅप मशीन तर जनरली कोणी घेत नाही कारण कोडचा वापर जास्त. स्वॅप मशीन मोठ्या शॉपला लागते फक्त, जिथं जास्त अमाऊंट आहे. क्रेडिट कार्डसाठी म्हणजे जे क्रेडिट कार्ड वापरतात त्यांच्यासाठी लागतं ते. ठीक आहे. मोठ्या शॉप मध्ये करतात ते. त्याच्यात छोट्या मोठ्यासाठी एक ऑफर निघालेली असते त्यांनी, की एखाद्यानं खूप ट्रान्झॅक्शन केलं तर 1-1.5 लाखाचं त्यांना काय होतं, लोन प्रोव्हाइड होतं. मग ऑलरेडी लोन ज्याला आहे त्याला लोन नाही देणार तुम्ही. पण एखाद्या पुण्यामध्ये एखाद्या एरियामध्ये तुम्हाला सर्वे करायचं, मग तिथं सगळं ऍड्रेस असतो ना, तिथं सिटी चंदननगर असा ऍड्रेस असतं, खराडी वगैरे. मग ते तुम्ही फिल्टर लावून तिथल्या कस्टमरची लिस्ट काढू शकता आणि त्यांना जाऊन व्हिजिट करून लोन बद्दल माहिती सांगू शकता. म्हणजे एक रिपोर्टचा मिनिंग समजतं का, काय काम असतं रिपोर्टचं. तर ऑन द स्पॉट तुम्हाला समजलं पाहिजे की तुम्ही कोणत्या कंपनीत आहेत आणि नेमकं इथं काय रिपोर्ट बनत असतील, हे तुमच्या डोक्यात आलं पाहिजे. कुठलंही दिलं. सर्व्हिस दोन टाईपच्या असतात, एक तर प्रोडक्ट बेस आणि एक सर्व्हिस बेस. सर्व्हिस देणाऱ्या असतील ते जसं की अकाउंट वगैरे प्रोव्हाइड करणे, नेट इंटरनेट जे प्रोव्हाइड करतात, त्याच्यानंतर आपला रिचार्ज करतो आपण कंपन्यांना ते, आणि जे प्रोडक्ट विकतात म्हणजे ही वस्तू जी असते ती प्रोडक्ट आहे. ठीक आहे. म्हणजे प्रोडक्ट बेस आणि सर्व्हिस बेस दोनच बिझनेस भेटतील कुठेही जा. त्या दोन बिझनेस मध्ये आपण कोणत्या बिझनेस मध्ये आहे आणि तिथं काय रिपोर्ट बनवायचं ते तुमच्या डोक्यात, म्हणजे ट्रेनिंग तर असते, पण तुम्ही जोपर्यंत समजून घेत नाही स्वतःला, वर्क सोपं जात नाही. म्हणजे काय करायचं ते 50% तुमच्या डोक्यात थिंग्स आल्या पाहिजे, त्याचं सोल्युशन 50% ट्रेनिंग मध्ये तर क्लिअर होतं तुम्ही. ठीक आहे. तर नो केलं आपण इथं, ज्याला लोन नाही प्रोव्हाइड तो नो केलं की त्याची लिस्ट काय होते इथे. मग याच्यामधून मला करंट अकाउंटच पाहिजे, तर इथं जाऊन पण तुम्ही फिल्टर लावू शकता बरं का. हे बघा इथं करंट अकाउंट वाल्यांसाठीच असतं ते. सेव्हिंग नसतं, फिक्स डिपॉझिट. कशाला? हा, मग लोन स्टेटसच पाहिजे मला. ज्याच्याकडे लोन लोन नाहीये त्याला त्याचं हे चेक करायचं. करंट अकाउंट वाल्याला असतं ना ते, सेव्हिंग वाल्याला नसतं. मग आता हे करंट अकाउंट दिलंच नाही. फॉर एक्झाम्पल आपण काय फिक्स डिपॉझिट वाल्याला दिलं, म्हणजे एफडी च्या अगेन्स्ट पण लोन देऊ शकता तुम्ही. समजा तुमच्याकडं 2 लाखाचं लोन एफडी केलंय, तर त्याच्या एक
75% लोन प्रोव्हाइड होतो. म्हणजे तुम्हाला 1,70,000 थोडक्यात असा लोन ऑफर होतो. पण ते तुमचं जे अमाऊंट आहे फिक्स्ड ते तुम्हाला भेटणार नाही. ते ठेवलात तर तुम्हाला लोन मिळतं. तुम्हाला वाटलं ते पण काढायचं लोन पण पाहिजे मग ते प्रोसेस होत नाही. ते कशाच्या अगेन्स्ट देते तुम्हाला? एफडीच्या अगेन्स्ट लोन प्रोव्हाइड करतो. सो ओके केलं. म्हणजे तुम्ही एफडी केली आणि 1-2 महिन्यानंतर तुमची एफडी क्लोज होणार आहे. आज जर तुम्ही एफडी तोडली तर तुमचा लॉस होतो. जे तुम्हाला भेटणारे बेनिफिट भेटत नाही. मग त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला प्रोसेस काय करते बँक? लोन प्रोव्हाइड करते. तर असं म्हणजे नो वाले झाले, फिक्स डिपॉझिट झाले. हा रिपोर्ट तुम्ही त्याला सेंड करू शकता. म्हणजे हे एका रिपोर्ट मधून तुम्ही कंपनीतल्या 10 व्यक्तींना रिपोर्ट बनवू शकता फक्त फिल्टर लावून. ते डोक्यात आलं पाहिजे कोणाला काय द्यायचं फास्ट, कोण काय काम करते पाहिजे. समजतंय ना का? सेल्स, तो सेल करतो तो सेल मॅनेजरला सगळा डेटा लागतो. त्याच्यानंतर सेलवाला झाला, क्रेडिट कार्डवाला आहे, त्याच्यानंतर अकाउंट ओपन करणारा आहे. ठीक आहे, अकाउंट ओपन करणाऱ्याला काही गरज नसते कारण तो नवीन कस्टमर जोडत असतो. पण त्याला एका महिन्यात मी किती कस्टमर जोडले त्याचा त्याला स्टेटस पाहिजे असेल, म्हणजे किती अकाउंट ओपन केले, सेव्हिंग किती काय याचं मागतो तो. तो डेली नाही मागणार, पण मंथली तरी ते मला त्याला द्यावं लागतं. फक्त डेली कोणाला द्यावं लागतं? जे फील्ड वर्क करतात त्यांना तुम्हाला डेली रिपोर्ट द्यावा लागतो. कारण बिझनेस जे आणतात त्यांना ते टार्गेट द्यावं लागतं की या एरियातली ही लिस्ट आहे, त्या एरियातली ती लिस्ट आहे. एक या कन्सेप्ट मध्ये तुम्हाला काम करावं लागतं. सो सध्या हे ऑन करून ठेवा सगळं. म्हणजे हा डेटावर तुम्ही पहिल्यांदा काही काम नाही केलं. फक्त हेडिंग समजलं की काय करायचं ते समजलं पाहिजे आपल्याला. म्हणजे पिव्होट टेबल सगळ्यात जास्त वापरतात कंपनी. सगळे रिपोर्ट याच्यावरच बनतात तुमचे. ते बाकीचं जे आपण लुकअप वगैरे चेक करतो ना, त्या दुसऱ्या नंबर ऑफ फाईल मधल्या रिपोर्ट मधला पर्टिक्युलर कॉलम जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्याच्यासाठी तो ऍक्सेस करण्यासाठी बाकीचे फॉर्म्युले लागतात. म्हणजे जास्त करून तुम्हाला फॉर्म्युला नाही लागत. तुम्हाला फक्त पिव्होट टेबल लागतं. आणि आहे त्याच टेबलमध्ये डेटा कॉपी, म्हणजे हा समजा हा एसबीआय डिटेल आहे, फक्त कॉलम वगैरे सगळं ठरलेलं असतं. एखाद्या सॉफ्टवेअर मधून तुम्ही डेटा घेता ना तर तिथले कॉलम रो सगळं म्हणजे एकच असते. तोच डेलीचा डेटा याच्यात हे या ठिकाणीच काय करायचं, हे डिलीट करायचं आणि याच फाईल मध्ये काय करायचं, ते डाउनलोड केलेली फाईल असते तिथनं उचलायचं, इथं टाकायचं आणि रिफ्रेश मारायचं. अनालाइज करून झालं, 2 मिनिटात रिपोर्ट तयार. म्हणजे रोज रोज नवीन घ्या त्याच्यावर काम करा असं काही नसतं. पण इथं फरक काय करायचा, आता ही जी फाईल आहे आजच्या डेट मध्ये मी सेव्ह सेव्ह करणार याला, डेली रिपोर्ट आजची तारीख टाकणार, आजची म्हणजे कालची टाकणार किंवा आजची टाकलं तरी चालते. आजची टाकलं याच फाईलला काय करायचं, कॉपी पेस्ट करायचं, F2 करायचं, रिनेम करायचं. मग आजची डेट टाकायची. कालचा फाईल आहे, कालच्या फाईलला आपण कॉपी केलं, ठीक आहे, डुप्लिकेट तयार केली, त्याला F2 करायचं, रिनेम करायचं, आजची डेट टाकायची आणि मग चेंज करायची. म्हणजे एकच फाईल नाही कर, मग कालचा डेटा उद्या विचारला तर रोजच्या फाईल वेगवेगळ्या सेव्ह कर, एक फोल्डर करायचं. आज मंथ कोणता चालू आहे, डिसेंबर, 1 डिसेंबरचा एक फोल्डर, डिसेंबरचा फोल्डर. मग त्या डिसेंबर मध्ये 30 दिवस, नंतर जानेवारी 2025चा एक फोल्डर. मग त्याच्यात त्या महिन्याचे फोल्डर रिपोर्ट टाकायचे. म्हणजे जेणेकरून तुम्हाला विदिन सेकंदात कुठलाही डेटा काढता येतो. समजतंय मी काय म्हणतो? फोल्डर वरती खेळ असतो सर. त्या महिन्याचं त्या त्या फोल्डर मध्येच भेटलं पाहिजे. नेक्स्ट मंथ मध्ये दुसरा फोल्डर. म्हणजे जे फाईल लागतात त्या त्या एक एक फाईल कॉपी करायच्या, रिनेम करून डेट करायचं, परत त्याच्यावरच काम सुरू करायचं. असं वर्किंग चालतं. म्हणजे तुम्हाला रोज रोज आणि ऑलरेडी तिथे सगळ्या फाईल असतात. फक्त त्या फाईल समजून घेऊन त्याच्यावर काम करायचं तुम्हाला. काही हार्ड काम काहीच नाही. एमआयएस एक्झिक्युटिव्हला कुठलंच प्रेशर नसतं. आणि हार्डली सकाळी तुम्हाला एक 3 ते 4 तास थोडस वर्क जास्त असते सुरुवातीला गेल्या गेल्या. त्याच्यानंतर मग तुम्हाला फक्त जेवढं मागितलंय मेल वरती काम तेवढंच द्यायचं, बाकी निवांत. आणि मंथ एंडिंगला आणि थोडस मंथ एंडिंगला किंवा मंथ कम्प्लीट झाल्यानंतर एक 5 तारखेपर्यंत तुम्हाला थोडस वर्क जास्त करा, कारण तो अनालिसिस करावा लागतो मंथ वाईज डेटा. परत त्याच्यानंतर मग मंथ कम्प्लीट होईपर्यंत रिलॅक्स. डोक्याला तेवढं हेडेक नाही. हा, डेटा अनालिस्ट म्हणून तुम्ही गेलात तर मग थोडस प्रेशर, कारण तिथलं वर्क थोडं जास्त असतं. एमआयएस पेक्षा पुढं डेटा अनालिस्ट साठी जर गेलात तर तिथं तुम्हाला फक्त एमआयएस वरच काम नाही करता येणार.
तर तिथं तुम्हाला मल्टिपल सॉफ्टवेअरवरती काम करावं लागतं. याचा पण डेटा अपडेट करावा लागतो, सीआरएमचा पण डेटा अपडेट करावा लागतो, पॉवर बीआयचा पण आहे. एक ते सीआरएम कंपनी परचेस करते. कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट म्हणून एक सॉफ्टवेअर असतं. त्याच्यामध्ये काय होतं, तर तो कस्टमरला पण ऍक्सेस असतो. म्हणजे आपला एखादी क्लायंट आहे, त्या क्लायंटला पण ऍक्सेस असतं आणि त्याचा ऍक्सेस आपल्याकडे पण असतं. म्हणजे सगळ्या टीम त्याला कोणी एडिट करू शकतं. ठीक आहे. म्हणजे एखादी ऑफर, एखादी क्लायंट कनेक्ट केलं, त्याचं काम घेतलं आपण, तर त्याच्यामध्ये लिहिता येतं. म्हणजे जसं की टास्क लिहितो आपण, त्याचं रिक्वायरमेंट काय काय घेतलं त्याच्याकडनं, त्याला कुठला सॉफ्टवेअर बनवायचा आहे किंवा कुठला सर्व्हिस प्रोव्हाइड करायचा आहे. मग त्यानं अमाऊंट किती दिली, मग फर्स्ट स्टेप, मग इन्फॉर्मेशन घेण्याचं काम माझं आहे, मग डेव्हलपमेंट करण्याचं काम ह्याच्याकडे आहे. मग तिथून पुढची माहिती कोण भरणार? हा भरणार. मी एक पर्टिक्युलर माहिती मी दिली याला, मग त्याच्यावरती पाहून हा का करणार. त्याच्यानंतर पुढची प्रोसेस, समजा लोन प्रोसेस आहे माझी, मी कस्टमरला भेटले, त्याचे डॉक्युमेंट ओके करून आणले, मग हा ऑपरेशनल वर्क करतो आतमध्ये, मग ह्याच्याकडे मूव्ह करणार मी. मग हा तो चेक करणार, क्रॉस व्हेरीफाय नेटवर जाऊन, म्हणजे त्याचं सिव्हिल चेक करणं. मी डॉक्युमेंट घेतलं, पण नेटवर तो खरंच आहे का हे व्हेरीफाय करण्याची ऑथॉरिटी याच्या आयडीला, मग याच्याकडनं त्याच्याकडे जाणार, तो लोन अप्रूव्ह करतो. एक प्रोसेस जे असते त्याला सीआरएम म्हणतो. म्हणजे एकानंतर एक 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 तो कम्प्लीट होईपर्यंत ची जी प्रोसेस चालते कंपनीत, ते सीआरएम सॉफ्टवेअर असतो तसा. आणि त्याची ट्रेनिंग तुम्हाला देतात, त्यात काही शिकायची गरज नसते बाहेर कोर्स लावून. ते कंपनी, जे कंपनी यूज करते ते तुम्हाला शिकवणार. म्हणजे त्याला कोर्स लावून शिकण्याची गरज नाही. ठीक आहे. फक्त एवढी आयडिया जरी डोक्यात ठेवली, विचारलं सीआरएम काय असते, तर फुल फॉर्म सांगायचं आणि तो स्टेटस वाईज काम करतो एवढं. ठीक आहे. आपण कुठं होतो ते विसरलो. हा. ठीक आहे. तर या ठिकाणी काय केलं आपण, कस्टमर आयडी, अकाउंट टाईप आणि सम ऑफ एज, म्हणजे एज कॅटेगरी, म्हणजे एज वरती पण आपण त्याला लोन. एज कशासाठी लागतं, तर इन्शुरन्स असतं बघा, इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, ते एज वरती डिपेंड करतं. कॅटेगरीनुसार त्याचं अमाऊंट वाढत जाते. ठीक आहे. तर अशा गोष्टी. रिपोर्ट, रिपोर्ट्स मध्ये सॉरी इथंच आहे. एकदा आपलं काय राहिलेलं आहे आता याच्यामध्ये, स्टेटस घेतलेलं आहे, फक्त राहिले आता अकाउंट बॅलन्स आणि लोन अमाऊंट. ठीक आहे. तर इथं सर्च केलं मी, अकाउंट बॅलन्स, पहिल्यांदा लोन अमाऊंट घ्या. ठीक आहे. अकाउंट बॅलन्स, याला थोडस, जर फुल नेम सेम असतील तर इथून याला चेक, हे ऑटोमॅटिक काय जातं, हे व्हॅल्यू मध्ये जातं, व्हॅल्यू ऍक्सेस करतो ऑटोमॅटिक, त्याला तुम्हाला सेट करायची गरज नाही. त्याच्यानंतर काय, लोन अमाऊंट आहे का, लोन अमाऊंट याला पण डायरेक्ट क्लिक केलं तर तो ऑटोमॅटिक जातो. अशा पद्धती हे रिपोर्ट क्लिअर झाला तुमचा. ठीक आहे. तर अशा पद्धतीने मग याला तुम्ही बॉर्डर वगैरे अप्लाय करू शकता. तर इथं टोटल ऑटोमॅटिक ग्रँड टोटल वगैरे आहे का, तर हे ऑटोमॅटिक येतं निघून. तर नको, जिथं काय होतं चेंज, मी तुम्हाला सांगितलं डिझाईन मध्ये हे टोटल वगैरे आहे, ग्रँड टोटल, ऑफ रो, ऑन रो, तुझा ऑफ केलं, काय चेंज होते चेक कर. हे गेलं, शेवटी टोटल होतं ते बंद झालेलं. ऑन पाहिजे तर ऑन, म्हणजे हे या कन्सेप्ट साठी, म्हणजे लागत नाही. कधी कधी कॉपी पेस्ट करून दुसरीकडे घेतो तुम्ही आणि तिथं स्वतः फॉर्म्युला लावून अनालिसिस करता, त्यावेळेस हे नको असेल तर तुम्ही तिथनं काय करू शकता, या डिझाईन मध्ये जाऊन ते ऑन ऑफ करू शकता. हे टोटल, सब टोटल असेल, ग्रँड टोटल असेल, ठीक आहे, ऑन केलं परत ते ऑन झालं पाहिजे खाली. हे असं. हे राहिलं तरी चालतं, याचा काही प्रॉब्लेम येत नाही. आणि हे लागतोच, रिपोर्ट जेव्हा पाठवता ना तिथं टोटल खाली लागतं, आणि व्हॅल्यू तर टोटल ऑटोमॅटिक करून घेतं. ठीक आहे. अशा पद्धतीने हे रिपोर्ट्स आपल्याला बनवावे लागतात. मग इथं मी बहुतेक हे लावले, खरं तर डेटा असा आहे. तर हे मग इथून तुम्हाला हा तुमचा मेन टेबल बनला. आता मी परत काय सांगत होतो याच्यामध्ये, इथं ऍड केलं, आता हा एवढाच डेटा आहे. आता मला काय करायचं, एक कॉलम ऍड करायचं असं वाटलं की, किंवा तुमच्या मॅनेजरने सांगितलं की हा एक कॉलम ऍड करा. आता इथं कन्सेप्ट असते बघा, व्ही लुकअप लावून दुसऱ्या फाईल मधून
किंवा त्यांनी एखादी तुम्हाला फाईल दिली, त्याच्यामध्ये तुम्हाला कस्टमरचा आयडी आहे आणि एखादी इन्फॉर्मेशन आहे पुढं, एक दोन कॉलम. त्यांनी जर म्हणलं की इथं ते घ्या, तर कॉपी पेस्ट करू शकत नाही ना आपण, कारण तिथं खालीवर आहे कस्टमरची लिस्ट आणि इथं पण खालीवर आहे. कारण तो डेटा वेगळ्या सोर्सचा आहे, हा डेटा वेगळ्या सोर्सचा. माहिती आहे, पण प्रत्येकाचं सिक्वेन्स सेम नाहीये की डायरेक्ट कॉपी पेस्ट करू शकतो आपण. तर त्या पोझिशन मध्ये काय करणार, एक तर इंडेक्स मॅच करा किंवा व्हीलुकअप ऍक्सेस करा. आता मी इथल्या इथंच बनवतो. तर ऍड्रेस, ठीक आहे, ऍड्रेस तर आहेच ऑलरेडी. तरी ऍड्रेस नाही, एखादी व्हॅल्यू सांगा काय ते, म्हणजे जे आपण रॅन्डम फास्ट घेऊ शकतो. ते टाईप करायचं नका. तर हा पिन कोड वगैरे, ठीक आहे. पिन कोड, पिन कोड घेतलं आणि रॅन्डम एक 4 नंबरचा रेंज येईल असा पिन कोड आपण इथं घेतलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 1 2 3 4 कॉमा 1 2 3 5, यालाच आपण अप्लाय केलं, या रेंज मध्ये आलं. आता डबल डबल आलं तरी चालते, काय प्रॉब्लेम. चेंज आहे ना थोडंफार. ठीक आहे, चालतं. कॉमा, सॉरी, कॉपी, राईट क्लिक, पेज स्पेशल आणि व्हॅल्यू करायला विसरू नका. आणि फॉर्म्युला कधी रिमूव्ह करत जावा जेव्हाच्या तेव्हा. ठीक आहे, रिमूव्ह केलं. आता नेक्स्ट काय, या लिस्ट मध्ये जर चेक केलं मी, तर मला पिन कोड भेटते का? राहू दे, काय होत. ठीक आहे, मला फक्त इथे ऍड करायचं पुढं, पण ते येत नाही आता. ठीक आहे, एक अँड तुमच्या एक्झाम्पल साठी आला काही तर पिन कोड. मग तुम्ही काय करणार, रिफ्रेश केल्यावर बी येत नाही. रिफ्रेश केलं, केलं, आता बघा इथं येतंय पिन, नाही येत. डिझाईन मध्ये गेलं, हा. आता काय करायचं, अनालाइज मध्ये सांगितलं मी, अनालाइज मध्ये जायचं, चेंज डेटा सोर्स मध्ये जायचं. आले, चेंज डेटा सोर्स मध्ये आल्यानंतर इथं जो कॉलम आहे तो सिलेक्शन मध्ये आहे का? मग तो आला पाहिजे ना, तरच रिपोर्ट येईल. डबल, मग तुम्हाला जरी कन्सेप्ट माहित नसती, तर तुम्ही काय करणार, डबल पिवोट लावणार, परत सगळा ते वेळ घालवणार त्यात. मग त्याच्यासाठी काय करायचं, इथं हे रिमूव्ह करायचं पहिल्यांदा. केलं आणि इथं यायचं सरळ, सिलेक्शन इथंच राहू द्या. कस्टमर आयडी हे असं, हे असं आणि हे असं. सिलेक्ट केलं, ओके केलं पूर्ण एरिया. आता रिफ्रेश करायचं. ठीक आहे, रिफ्रेश केलं आणि इथं पिन आलं का? आधी येत होतं का? नाही. तर असं जे एक्स्ट्रा ऍड करताय तुम्ही इन्फॉर्मेशन, ते अनालाइज मध्ये जाऊन चेंज डेटा सोर्स मधून पूर्ण टेबल सिलेक्ट करून घ्यायचं आणि इथून ऍड करायचं. किंवा किंवा आहे त्याच डेटामध्ये बदल केला. आता समजा मी काय करतो, 101 जो आहे, हा 1 नंबरचा आयडी, त्याचा आपण चेंज करूया सगळं. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला परत एकदा समजा रिफ्रेश केली काय होते. मग समजा सगळा डेटा चेंज आहे, पण मी तुमच्या अंडरस्टँडिंग साठी 101 जो आहे ते तिथे यायचं. त्याचं नाव तर तिथे दिसत नाही, एज चेंज करू म्हणजे तुम्हाला दिसेल. 50, याला कमी करू, जीवनदान. त्याच्यानंतर याची अमाऊंट पण वाढवून टाकू आपण. 22 लाख आहे ना, 2 लाख सत, हा, तर याला काय करू, 5,20,000. आलं का? त्याच्यानंतर करंट अकाउंट, त्याच्यात नाहीच आहे करंट अकाउंट, राहू दे, सेव्हिंग अकाउंट राहू दे. स्कोअर, स्टेटस येस करू, लोन देऊ याला आपण. मग काय आपलं काय चालतं, येस. सिटी म्हणजे जे आपल्याला, मुंबई. ठीक आहे, त्याच्यानंतर आधार नंबर वगैरे, लोन द्यायचं याला. लोन किती देणार आहे तुम्ही? 350. 5 अकाउंट तेवढं बॅलन्स त्याच्या आतमध्ये. ठीक आहे, झालं, इथं सेव्ह केलं. आता इथं बघा, इथं काहीच चेंज नाही झालं, पण हे चेंज कधी होते, राईट क्लिक, रिफ्रेश.
आलं का? समजल्या? हो, रेकॉर्डिंग स्टॉप.